नमस्कार, आपल्या सर्वांचं भारतीय जनमत न्यूज मध्ये मनपूर्वक स्वागत। खरं तर नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। दबंग अधिकारी म्हणून पुणे महाराष्ट्रात परिचित असलेले पोलीस आयुक्त मिलिंदजी भारंबे यांनी खऱ्या अर्थाने एक कारनामा केलेला आहे। त्या कारनाम्याची आज सबंध महाराष्ट्रभर चर्चा होते आणि तो म्हणजे नवी मुंबईतील सगळे बार हे अधिवेशनाच्या अगोदर आणि अधिवेशनानंतर देखील बंद आहे। खऱ्या अर्थानं अनेक वर्ष हे बार कधीच बंद झाले नाही, परंतु हे बार बंद करण्यासाठी ज्यांनी म्हणून आवाज उठवला असेल, ते सामाजिक कार्यकर्ते असतील, नवी मुंबईतील पत्रकार असतील किंवा मुंबईच्या बाहेरचे पत्रकार असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांच्यावरती या एकूणच सगळ्या बार चालकांनी वेगवेगळ्या प्रकारे बारबालांना समोर पुढे करून गुन्हे दाखल केले। त्याचप्रमाणे यांनी त्यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल केले। अशा प्रकारे सर्रासपणे नवी मुंबईतील सगळ्याच बार चालकांनी खऱ्या अर्थानं नियमांची पायमल्ली करत, शासनाचे नियम पायदळी तुडवत खऱ्या अर्थानं छमछम म्हणजेच बार सुरू ठेवले होते। आणि आता बार चालकांचं, बार मालकांचं म्हणणं आहे की पाठीवर मारा पण पोटावर मारू नका। खरं तर नवी मुंबईतील सगळे नागरिक त्रस्त होते गेली अनेक वर्ष या बार चालकांमुळे आणि खऱ्या अर्थानं मिलिंदजी भारंबे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण नवी मुंबई पोलिसांनी, पदाधिकाऱ्यांनी, सगळ्या पोलिसांनी मोठी ताकद उभी करून आज या ठिकाणी हे बार बंद केलेले आहेत। आणि हे बार बंद असल्यामुळे नवी मुंबईकरांच्या चेहऱ्यावरती आज हास्य उमटलेलं आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांसाठी, रायगड असेल, त्याचप्रमाणे ठाणे असेल, या जिल्ह्यांनी देखील मिलिंदजी भारंबे यांचा आदर्श घेऊन पुढच्या काळामध्ये ठाणे आणि रायगडचे बार देखील याचप्रमाणे बंद होतील। नवे तर ते नियमांचं उल्लंघन ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी मिलिंद भारंबे सारखेच अधिकारी असायला हवेत। खऱ्या अर्थानं मिलिंदजी भारंबे या पोलीस आयुक्तांचं या ठिकाणी कौतुक करायला हवं। या खऱ्या दबंग अधिकाऱ्यांमुळेच नवी मुंबईकर त्रस्त मुक्त झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं जेव्हा बार बंद होतात तेव्हा असं म्हटलं जातं की 4-5 हजार कुटुंब हे बेवारस होतात किंवा त्यांचं कुटुंब थांबतं, त्यांचं रोजचं जे जगणं आहे ते थांबतं। परंतु 4-5 हजार या बार मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपेक्षाही मला या ठिकाणी नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिक बंधू आणि भगिनी हे महत्त्वाचे वाटतात। कारण जेव्हा रस्त्यावर फिरते तेव्हा या बार चालकांमुळे, या बार मालकांमुळे अनेक महिलांची, अनेक मुलींची छेड काढली जाते। अनेक व्यसनी लोक या ठिकाणी गाड्या भरधाव वेगाने घेऊन या रस्त्यावरून फिरत असतात, प्रत्येकाचा अपमान केला जातो। अशा पद्धतीने अनेक गुन्हे या बार चालकांच्या आणि बार मालकांच्या या बारमुळे घडत असतात आणि खऱ्या अर्थानं आज नवी मुंबईकर नागरिक हा मिलिंदजी भारंबे या पोलीस आयुक्तांमुळे सुटकेचा श्वास घेतोय, त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे। खरं तर गेली अनेक वर्ष म्हणजे साधारण 4 ते 5 वर्ष आमच्या भारतीय जनमत न्यूजच्या माध्यमातून या नवी मुंबईतील बार चालकांविषयी आणि बार मालकांविषयी खऱ्या अर्थानं बातम्या करणं, कव्हरेज करणं हे सुरूच होतं। आम्ही या अगोदर पोलिसांच्या विरोधात, पोलीस आयुक्तांच्या विरोधात देखील बातम्या केलेल्या आहेत। खऱ्या अर्थानं एक पोलीस आयुक्त जर प्रामाणिक असेल आणि निष्ठेने काम करत असेल तर नवी मुंबईतील या सर्वसामान्य जनतेला किती आनंद मिळू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे पोलीस आयुक्त मिलिंदजी भारंबे आहेत। त्यांना आज टार्गेट केलं जात आहे। सबंध मीडियाचा एकत्रित वापर करून किंवा बार चालक, बार मालकांच्या किंवा नवी मुंबई हॉटेल ओनर्सच्या असोसिएशनच्या एकत्रित ग्रुपनं या ठिकाणी मिलिंदजी भारंबे साहेबांना टार्गेट केलं जात आहे। परंतु त्यांनी केलेली कामगिरी ही खरंच वाखाणण्याजोगी आहे। मला तर असं म्हणायचंय की अगोदर या असोसिएशनने या कामांमध्ये का हस्तक्षेप केला नाही। खरं तर पनवेल येथील जो क्रेझी बार आहे, तो क्रेझी बार हा गायरान जमिनीवर असताना, गायरान जागेवरती असताना त्याला 3-3 लायसन देण्यात आले। आपण जर एखाद्या सामान्य माणसानं गुन्हा केला, 2-3 गुन्हे केले तर त्याला तडीपार करतो। मग ही जी बार आहे त्याच्यावरती 10 गुन्हे नोंद असताना यांच्या बार चालकांवरती, मालकांवरती गुन्हे का नोंदवले जात नाही? सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि याच्याकडे पोलीस प्रशासनानं आणि राज्य शासनानं देखील आवर्जून लक्ष घातलं पाहिजे। खरं तर जेव्हा एखाद्या बारवरती, आस्थापनेवरती कारवाई होते तेव्हा फक्त त्या बार चालक आणि मालकांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं जातं आणि गुन्हे दाखल होतात ते त्या सर्वसामान्य
बार मध्ये काम करणाऱ्या वेटर्सच्या नावावरती. खऱ्या अर्थानं मालक आणि चालक बाजूला राहतात आणि वेटर्सला पुढे केलं जातं आणि स्वतः ते खऱ्या अर्थानं पाठीमागे राहून पुन्हा हे बार चालू करतात. खऱ्या अर्थानं जर असे गुन्हे हे करत होते, अशा गोष्टी जेव्हा घडत होत्या, तेव्हा नवी मुंबई हॉटेल्स ओनर असोसिएशन काय या पुढे हे या गोष्टी मांडण्यासाठी आले नाही. आणि खऱ्या अर्थानं माझ्याकडे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील ऑर्केस्ट्रा आस्थापनांची माहिती आहे. एकूण 1 ते 42 असे बार आहेत की जे सर्रासपणे चालू असतात. सर्रासपणे या बारनी गेली 4-5 वर्ष नियम पायदळी तुडवलेले आहेत. सर्रासपणे या बार चालकांनी आणि मालकांनी खऱ्या अर्थानं जिथे जिथे त्यांना विरोध होईल तिथे तिथे त्यांनी बार मधील मुली असतील किंवा आपल्याकडील पैशाचा गैरमार्गाने कमवलेला पैशाचा उपयोग करून जे साधे सामाजिक कार्यकर्ते आहेत, पत्रकार आहेत किंवा ज्यांना नवी मुंबईमध्ये बार नको आहे त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले, त्यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल केले, त्यांच्यावरती बलात्काराचे देखील गुन्हे दाखल केले आहेत. अशा एकदम खालच्या थराला पोहोचून या बार मालकांनी आणि चालकांनी स्वतःची पोळी भाजवून घेतलेली आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आज नवी मुंबईकर शांत स्वस्थ श्वास घेतोय आणि त्याला जबाबदार आहेत ते म्हणजे फक्त पोलीस आयुक्त मिलिंदजी भारंबे. खऱ्या अर्थानं भारंबे साहेबांचं कौतुकच व्हायला हवं. खरं तर मी उभ्या महाराष्ट्रातील सर्व मीडिया कर्मींना विनंती करेन की मिलिंदजी भारंबे सारखा एखादा दबंग अधिकारी उभा राहतो आणि त्यानंतर नवी मुंबईकर मधील सर्वसामान्य माणसाला आनंदानं त्याला हवं तसं जगता येतं. रात्री अपरात्री बेरात्री त्याला त्याच्या चिमुकल्या मुलं बाळांबरोबर किंवा एखाद्या मुलीला एखाद्या महिलेला रस्त्यावर कधीही सहज सोप्या पद्धतीने फिरता येतं आणि त्याला कारण आहे फक्त पोलीस आयुक्त मिलिंदजी भारंबे यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करायला हवं. या अगोदर देखील आम्ही नवी मुंबई पोलिसांच्या विरोधात खूप मोठी या ठिकाणी बार चालक आणि बार मालक यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. अनेक बार हे या त्या काळात बंद देखील करण्यात आलेले होते. परंतु खऱ्या अर्थानं एखादा माणूस जर असं काही समाज उपयोगी कार्य करत असेल, मग तो पोलीस अधिकारी असेल किंवा सामान्य अधिकारी असेल किंवा पत्रकार असेल, तर त्यांच्या पाठीमागे आपण मोठ्या शक्तीनं, मोठ्या ताकदीनं आणि अभिमानानं उभं राहायला हवं. खऱ्या अर्थानं मिलिंदजी भारंबे यांचं कौतुक करूया आणि जे मिलिंदजी भारंबे यांना टार्गेट करतायत त्यांना आमच्या चॅनलच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे उत्तर असेल.